जय शिवराय। पहलगाम इथं झालेला हल्ला हा पूर्वनियोजित प्रशिक्षित अतिरेक्यांकडूनच होता याबद्दल आता कोणाचंच दुमत नाही। ज्या तऱ्हेने हिंदू आणि खास करून पुरुषांनाच मारण्यात आलं त्यासाठी खूप मोठं ब्रेन पॉलिश करावं लागतं। तसं बघायला गेलं तर पहलगाम हे सीमेपासून जवळपास 200 किलोमीटर आतमध्ये आहे, त्यामुळे स्थानिक सहभागाच्या शिवाय हे करणं शक्य नाही। अर्थात आपल्या कृतीच्या नंतर केंद्रातील मोदी सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही। आपल्याला चोख उत्तर मिळेल हे पाकिस्तानला माहिती नसेल का? तरी सुद्धा त्यांनी हा धोका का पत्करला? आपली अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे। दररोजच्या जगण्यासाठी कोटोरो घेऊन जागतिक बँकेच्या समोर उभं राहावं लागतं, तरीही हा हल्ला करण्यात आला। या भयानक कृत्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं आणि भारताकडे प्रत्युत्तरासाठी काय पर्याय आहेत या सगळ्या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी या हल्ल्याच्या काही महिने आधी असं सांगितलं होतं की काश्मीर ही आमची प्राण वाहणारी नस आहे, आमचा धर्म वेगळा आहे, आम्ही एकत्र राहू शकत नाही आणि म्हणूनच आमच्या पूर्वजांनी फार मोठा संघर्ष करून पाकिस्तान निर्माण केला। काश्मीरमध्ये आमचे बांधव आहेत आणि आम्ही कायमच त्यांना साथ देणार आहोत। पाकिस्तानामध्ये आहे ना टोकाची इस्लामी धर्मांधता आहे। या हल्ल्याच्या मागची एक शक्यता अशी वाटते की अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हेन्स कुटुंबासह भारताच्या दौऱ्यावरती होते आणि त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष वेधण्यासाठी या अतिरेकी हमल्याची तयारी करण्यात आली होती। ट्रम्प सरकारने भारताला जेवढा त्रास दिला नाही तेवढा पाकच्या मित्राला अर्थातच चीनला दिलेला आहे आणि त्यामुळेच भारत हे सुरक्षित राष्ट्र नाही हे जगाला आणि खास करून अमेरिकेला दाखवून देण्यासाठी ही वेळ आणि कारवाई करण्यात आली होती। मागच्या वेळी 2023ला G20 जे शिष्टमंडळ श्रीनगरला आलं होतं आणि त्यांची गोंडाला भेट सुद्धा ठरली होती, मात्र इंटेलिजन्स ब्युरोच्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याच्यामुळे त्यांचा तो गोंडाल्याचा दौरा हा रद्द करण्यात आला होता। या अतिरेकी हल्ल्याच्या मागे पाक लष्कराला आपल्या देशातील नागरिकांचं लक्ष विचलित करण्याचा सगळ्यात मोठा हेतू असावा। पाकिस्तान आहे ना सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलाय। त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत, जनतेच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत आणि जे काही थोडे बहुत उद्योग आहेत किंवा परदेशातून मदत मिळते ती सगळी सत्ताधारी गिळंकृत करतात आणि त्यामुळे प्रचंड गरिबी आणि अस्थिरता आहे। देशाचे 3 ते 4 तुकडे होतील अशी परिस्थिती आहे। हे थोडंसं आपण समजून घेऊया। बलुचिस्तान हा खूप मोठा प्रदेश असून या ठिकाणी ना चांगली खनिज संपत्ती आहे, पण येथील जनता आहे ना ती खेड्यात राहते। त्यांची लोकसंख्या ही खूप कमी असल्याच्यामुळे त्यांचे प्रतिनिधी तेवढ्या मोठ्या संख्येने सरकारमध्ये नाहीत आणि त्यामुळेच आपल्या मागण्यांसाठी त्यांचा आवाज कमी पडतो। आपल्याला लुटून देश चालवला जातोय ही भावना मोठ्या प्रमाणामध्ये तेथे वाढलेली आहे आणि म्हणूनच त्या विरोधामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माध्यमातून त्यांनी लढा सुरू केलेला आहे। बलूचची मानव अधिकार कार्यकर्ते करीमा बलोचने आपल्या पंतप्रधानांना कधीच्या काळी म्हणजे जवळपास 2016ला एक राखी पाठवली होती आणि त्यामुळेच 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी बलोचला आपला पाठिंबा सुद्धा जाहीर केला होता। पाकिस्तान लष्कराने या आर्मीच्या अनेक तरुणांना मारून टाकलेला आहे, तरी सुद्धा बलोच आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या विरोधातला आपला लढा सुरूच ठेवला आहे। आता गेल्या महिन्यातच बलूच आर्मीने रेल्वेचं अपहरण केलं, ज्यामध्ये 200च्या आसपास पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी होते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अपहरण हे सर्वसाधारणपणे विमानाचं असतं, पण पाकिस्तानामध्ये काही होऊ शकतं। त्यामुळे बलुचिस्तान हे कधीही पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडेल अशी दाट शक्यता आहे। त्याप्रमाणेच खैबर पख्तून नावाचा एक प्रदेश आहे, तो अफगाणिस्तानच्या अगदी जवळ आणि त्याला चिटकूनच आहे आणि त्यांना पाकिस्तानातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा आहे। तालिबानने या खैबर पख्तूनच्या मुक्तीसाठी पाठिंबा दिला असून तेथे पाकिस्तानी सैन्य आणि चीनी कारवायांच्या विरोधामध्ये नेहमीच हल्ले होत असतात। त्यांना पश्तुनिस्तान हा नवा देश स्थापन करायचा आहे। आता उरला सिंध आणि पंजाब। जर देश फुटणारच असेल तर हे प्रांत सुद्धा वेगळे होण्याची शक्यता आहे। खरं तर देश अस्थिर असतो, नागरिकांना जगणंही कठीण होऊन जातं, खाण्यापिण्याचे हाल होतात ना, तेव्हा अन्याया विरोधामध्ये
फुटीरतावादी चळवळी तयार होतात. सगळ्या देशांना ना स्वतःचं लष्कर असतं, पण लष्करासाठी असणारा एकमेव देश म्हणजे पाकिस्तान आहे आणि यामध्ये सरकारच्या पेक्षा सैन्याला जास्त अधिकार आहेत. या सगळ्या राज्यांमध्ये ना एक गोष्ट राज्यकर्ते आणि लष्कर प्रमुख सातत्याने करत असतात, ते म्हणजे भारतद्वेष. ते सांगतात की बिगर मुस्लिम म्हणजे काफिर आहेत आणि त्यांना जगण्याचा अजिबात अधिकार नाही. हेच शब्द अतिरेक्यांचे सुद्धा होते. भारताने आता लगेचच पाकिस्तानवरती हल्ला केला ना तर लष्कर ताकदवर होईल आणि ते सगळे प्रदेश एकत्र करतील. आपल्यासाठी आहे ना हे थोडंसं त्रासदायक असेल. पाकिस्तानी अतिरेकी कारवाया पोचल्या, पण आता त्यांना त्या डोई जड झालेल्या आहेत. अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांचे तथाकथित नेते यांनी देश संपूर्णपणे बेजार झालेले आहे. या मंडळींना सैन्याची मदत असते. देशासाठी अमेरिका वगैरे कडून शस्त्रास्त्रे खरेदी केली जातात आणि ती बिना दिक्कत अतिरेकी कारवायांसाठी वापरली जातात. देश अशाने फार काळ टिकू शकणार नाही हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येतंय, पण सैन्याला कोण सांगणार हा प्रश्नच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ असं सांगतात की पेहलगाम हल्ल्याच्या बाबतीत भारताची नेहमीप्रमाणेच आमच्यावरती आरोप करण्याची पद्धत आहे. कदाचित खापर फोडण्याची असंही त्यांना बोलायचं असू शकेल. पाकिस्तान या सगळ्या विषयावरती त्रयस्थ देशांच्या मध्यस्थीने चर्चा करायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान जो कागद वाचून दाखवत आहे ना तो लष्कराने लिहून दिलेला आहे आणि त्यांचा चेहरा आहे ना पडलेला आहे. भारत कधीही आपल्यावरती हल्ला करेल अशी स्पष्ट भीती त्यांच्या देहबोलीतून दिसते. भारताच्या कारवाईला कसं सामोरं जायचं या भीतीने पाक नेत्यांची हालत गंभीर आहे. पाकिस्तान आज लढाई सहन करू शकत नाही. त्यांचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित देशामध्ये हलवलं आहे. अनेक जवानांनी रजेचे अर्ज टाकलेत किंवा राजीनामा देऊन ते सैन्यातून बाहेर पडलेले आहेत. माजी लष्कर प्रमुख बावेजा यांनी तर असं सांगितलंय की जर खरोखरच युद्ध झालं ना तर रणगाड्यामध्ये तेल ओतण्याची आमची क्षमता नाही. लढाईत जिंकणं तर फार दूर राहिलं. भारताने सिंधू जल करार मोडला तरी त्याचा लगेचच परिणाम होणार नाही असं आपण समजत होतो, पण पाकला वस्तुस्थिती माहिती आहे. कराराप्रमाणे आपण पाण्याचा प्रवाह कमी जास्त करताना पूर्वी त्यांना तसं सांगितलं जायचं, पण आता ते बंधन भारतावरती नाही. 2 दिवसापूर्वी जोरात प्रवाह सोडल्यावरती पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला होता, पण खरोखरीच भारताने 1-2 वर्षामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना केली तर आपले हाल कुत्रही खाणार नाही याची पाकिस्तानला कल्पना आहे. पंजाब प्रांतातील सगळी शेती या पाण्यावरती चालते आणि भविष्यामध्ये परिस्थिती अवघड होईल. त्यामुळेच त्यांनी हा करार रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवरती खूप मोठा ओरडाआरड करायला सुरुवात केली होती, मात्र कुणीच ऐकत नाही. म्हणून जशाच तसं उत्तर देतो हे दाखवण्यासाठी सिमला करार रद्द केला. मूर्ख माणसं आहेत. आता या अतिरेकी हल्ल्याच्या नंतर भारतामध्ये काय झालं तेही समजून घेऊया. देशातील बहुसंख्याकांवर अल्पसंख्य धर्मीयांनी जरी हा हल्ला केलेला होता तरी त्यामुळे संपूर्ण राष्ट्र हळहळलं आहे. तो अतिरेकी हल्ला आहे आणि त्यामुळेच देशामध्ये कुठेही जातीय दंगल उसळली नाही. देशामध्ये शांतता तर नांदलीच, पण केंद्र सरकारच्या बरोबरीने संपूर्ण देश आणि देशातील विरोधी पक्षही एकत्रपणे उभा राहिला. जगातील सगळ्या देशांनी या घटनेच्या बद्दल खेद व्यक्त केला आणि सहानुभूती केवळ हल्ल्यासाठी नाही तर प्रत्युत्तरासाठी पाठिंबाही जाणवला. 28 जणांच्या प्राणहानीच्या नंतरही आम्ही तुमच्यासारख्या भेकाटांना घाबरणार नाही. काश्मीर आमचंच आहे आणि आमच्या देशावर, सरकारवर, सुरक्षा यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्ही पर्यटन करणारच हा विश्वास दिसला. पुन्हा एकदा काश्मीरमध्ये प्रवाशांची गर्दी सुरू झाली आहे. सरकारने आव्हान वगैरे न करता जनतेने दाखवलेलं धैर्य बघून शत्रू राष्ट्राला ते एक जोरदार प्रत्युत्तरच आहे. लढाई सरळ सरळ करता येणं सहज शक्य आहे आणि पाश्चात्य राष्ट्रापैकी कोणीही याला विरोध करणार नाही. अपवाद फक्त चीनचा. तरी सुद्धा भावनाप्रधान होऊन आत्ताच्या आत्ता तात्काळ आक्रमण करून चालणार नाही. शत्रू आपल्या टप्प्यामध्ये आपल्याला हव्या त्या अवस्थेत, आपल्याला हव्या त्या प्रदेशामध्ये गाठायचं आहे, तरच त्याचा योग्य कार्यक्रम करता येईल. देश फोडून जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची वेळ त्यांनी स्वतःवरतीच आणलेली आहे. आपण थोडंसं धीर धरायला हवं. पण तुम्हाला काय वाटतं की मोदी सरकार या हल्ल्याला कसं उत्तर देईल?
प्रत्यक्ष की पाण्यामुळे खळून कायमचं. आतापर्यंत एकच होता, पण आता दोन्ही हातात कटोरा धरण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे का? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आजच्या भागामध्ये एवढंच. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपले मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.